आणि 9 वाजताच्या मॉर्निंग प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या घडामोडी। मात्र आता सुरुवात करणार आहोत आताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी। त्यापैकी पहिली बातमी आहे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी आता मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगवान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एनडीटीव्ही मराठीनं याचा पाठपुरावा केलेला होता आणि यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी तसे आदेश दिलेले आहेत। त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आजची दुसरी बातमी असणार आहे नाशिकमधनं, कारण नाशिककर सध्या प्रचंड चिंतेत दिसत आहेत, कारण गेल्या महिन्याभरात नाशिकमध्ये तब्बल 50 भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आजची तिसरी बातमी, पुढच्या महिन्यात मुसळधार पाऊस राज्यात बरसणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होईल, काय काय अलर्ट आहे, या संदर्भात हवामान विभागाने नेमके काय अंदाज वर्तवलेले आहेत ते आपल्याला बघायचं याच बातमीपत्रात। आणि आजची चौथी बातमी मुंबईकरांसाठी, कारण मुंबईकरांना रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। एकीकडे काल अनेक प्रकल्पांचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं, जिथे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय, पण त्याच वेळेला आता तो अधिक महाग होण्याची देखील शक्यता आहे। सगळ्या बातम्या आपण विस्ताराने बघणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या मोठ्या बातमीनं। पहिली बातमी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण एनडीटीव्ही मराठीच्या पाठपुराव्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला वेग आलेला आहे। महामार्गाच्या कामाचा सतत आढावा घेऊ नका, तर प्रत्यक्ष काम पूर्ण करा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी दिले आहेत। कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाण पुलांची कामं 31 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। माणगाव बाह्यवळण मार्गात रेल्वे पुलाची तुळई टाकण्यासाठी 20 ऑगस्ट पासून कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्ग अद्यापही पूर्ण होत नसल्यानं कोकणवासियांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्राधिकरणाची बैठक घेऊन हा महामार्ग गणेशोत्सवाआधी सुकर करण्याचे आदेश दिले। आणि याची दुसरी महत्त्वाची बातमी नाशिकमधनं, नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपानं हादरलेला आहे, कारण सुरगाणा तालुक्यात पहाटे 3.4 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले। गेल्या 34 दिवसात नाशिक जिल्ह्यात भूकंपाचा हा 47वा धक्का आहे। सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक धक्के जाणवत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर कळवण तालुक्यात मध्यरात्री 12:06 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती बघूया। सर नमस्कार, एनडीटीव्ही मराठीवर आपलं स्वागत आहे। नाशिक जिल्ह्यातील 2 ठिकाणी सध्या भूकंपाची नोंद झालेली आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आपण काय आवाहन कराल एनडीटीव्हीच्या मार्फत? कल रात्री 12:05 एक भूकंपाचे झटके जाणवले, ते अराउंड 3.5 रिक्टर स्केलचे होते आणि आज सकाळी 5:32 ते दुसरे भूकंपाचे झटके जाणवले, ते 3.4 रिक्टर स्केलचे होते। तो ये दोनों सेम रेंजचे भूकंप आहे, सेम लोकेशन मध्ये आहे, सेम फॉल्ट मध्ये आहे। आणि या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये जवळपास 50 भूकंपाचे झटके सगळे 4 रिक्टर स्केलचे खाली आणि एकच ठिकाणी म्हणजे एकच फॉल्ट मध्ये 3 ते 5 किलोमीटर डेप्थ मध्ये लो इंटेन्सिटी भूकंप नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला जाणवलेले आहे। 4 तालुक्यामध्ये त्याच्या मेजर आपल्याला म्हणजे लोकांना त्याचा आभास होत आहे। सर्वांना यही सतर्क राहण्याची सूचना आहे, म्हणजे कुठले कारण नाही घाबरण्याची। नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1869 पासून भूकंपाचे झटकेची माहिती आपल्याकडे आहे। घाबरण्याचे काही कारण नाही, फक्त सतर्क राहा। यदि भूकंपाच्या झटकेनंतर आपण आपले जो काही बिल्डिंग मध्ये आपण असेल त्याचे निरीक्षण करा, त्याच्यामध्ये काही क्रॅक झाला असेल या काही धोकाची परिस्थिती निर्माण झाली असेल तर ताबडतोब स्थानिक प्रशासनाशी सांगा, ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतील आणि त्याची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कंटिन्यू करायचे की नाही त्याचे निर्णय घेतील। आणि आजची तिसरी महत्त्वाची बातमी, राज्यात पुढील 4 आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केलाय। आजपासून 10 सप्टेंबर पर्यंत काही भागात मुसळधार तर काही भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पहिल्या 2 आठवड्यात राज्यात कोकण आणि मध्य भारतात जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळकर यांनी दिली. त्यामुळे राज्यातल्या पुढील 4 आठवड्यांसाठी हा पावसाचा अंदाज आपण बघतोय. 10 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पहिल्या 2 आठवड्यात कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. आणि आता आजची चौथी महत्त्वाची बातमी. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी महागण्याची शक्यता आहे, कारण मुंबईत ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. ऑटो रिक्षाचं भाडं 1 रुपयानी तर टॅक्सीचं भाडं 2 ते 32 रुपयांनी वाढण्याचा अंदाज आहे. परिवहन विभागाच्या आयुक्तांनी मुंबई परिवहन विभागाला तसे निर्देश दिलेले आहेत. मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सीचा प्रवास आता महाग होणार आहे तशी शक्यता वर्तवण्यात येते, कारण मुंबईमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होऊ शकते. रिक्षाच्या भाड्यामध्ये 1 रुपयानं वाढ होऊ शकते, तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक महाग होऊ शकतो.